नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचे जागा वाटप अजून अंतिम झालेले नाही. मात्र त्याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाकडून लोकसभेची पहिली उमेदवारी जाहीर केली आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंनी अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. अमोल कीर्तीकर हे शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांचे सुपुत्र आहेत. अशावेळी त्यांनाच लोकसभेचं तिकीट ठाकरेंनी दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात बापलेकामध्ये सामना होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी अमोल यांची उमेदवारी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केला असला तरी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा पेच अजूनही सुटला नाही. मात्र जागा वाटपात मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची जागा ठाकरेंकडेच जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरेंनी थेट अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर करून लोकसभेचे रणशिंग फुंकले आहे. एवढंच नाही तर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 3 ठिकाणी उद्धव ठाकरेंचे आमदार आहेत तर 3 मतदारसंघात भाजप आमदार आहेत. त्यामुळे दोघांची ताकद या मतदारसंघात समान आहे. 2014 आणि 2019 मध्ये गजानन कीर्तीकर यांनी या ठिकाणी विजय मिळवत आपला निर्विवाद वर्चस्व मिळवले. तसेच 2014 त्यांनी काँग्रेसचे गुरुदास कामत आणि 2019 मध्ये संजय निरुपम यांचा पराभव केला होता. आता ही जागा जर शिंदे गटाने लढवली तर गजानन कीर्तीकर हेच उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बापलेकामध्ये चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे.